क्लास 9चं मॅथ फर्स्टचं सेकंड चॅप्टर आपण सुरू केलं होतं. प्रॅक्टिस सेट 2.2 हा आपण बघितला होता आणि सर्ड हा त्यानंतरचा टॉपिक याला आपण सुरुवात केली होती. सर्ड म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलं होतं, पण त्याचं मी एकदा रिव्हिजन करतो परत. या प्रकारची ही जी संख्या आहे याला सर्ड असं म्हणायचं आहे. बघा, हे n हे काही याला मल्टिप्लाय नाही आहे, हे असं नाही आहे. हे वेगळं आणि हे वेगळं आहे. या इथे n याला मल्टिप्लाय केलेलं आहे आणि हे जे n आहे हे आहे रेषेच्या जवळ लिहिलेलं. तर हे जे n आहे याला ऑर्डर ऑफ सर्ड असं म्हणतात. ऑर्डर ऑफ सर्ड याला रॅडिकल साइन असं म्हटलं जाते. आणि ए जे आहे या एला रॅडिकँट असं म्हटलं जाते. ए इज ए रॅडिकँट. तर आपल्यासाठी महत्त्वाचं हे ऑर्डर आहे, ऑर्डर ऑफ सर्ड. आणि सर्ड कशाला म्हणायचं आहे आता बघा. इट इज ए सर्ड. इट इज ए हे सर्ड आहे. बट आता इथे कोणतीच ऑर्डर लिहिलेली नाही आहे. इथे ऑर्डर आहे लिहिलेली इथे नाही. मग कोणतीच ऑर्डर नसते त्यावेळेस ऑर्डर किती असते त्याची 2 आणि याची ऑर्डर किती आहे 3. आता ऑर्डर 2 म्हणजे ॲक्च्युली काय याचा स्क्वेअर रूट 16चा स्क्वेअर रूट आणि 16चा स्क्वेअर रूट काय येत असतो 4 आहे की नाही. मग याला इट इज नॉट ए सर्ड. इट इज नॉट ए सर्ड. हे काही सर्ड नाही. मग सर्ड कशाला म्हणायचं आहे थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं की त्याचं स्क्वेअर रूट क्यूब रूट 4th रूट 5th रूट हे इंटिजर नाही यायला पाहिजे. रॅशनल नंबर नाही यायला पाहिजे, ते इरॅशनल नंबर पाहिजे. ती संख्या काय पाहिजे इरॅशनल. थोडक्यात अंडर रूट 9 स्क्वेअर रूट ऑफ 9 इज इक्वल टू 3. मग हे सर्ड आहे का नाही, हे सर्ड नाही आहे. पण अंडर रूट ऑफ 8चं स्क्वेअर रूट निघते का नाही निघत. त्याच्यामुळे याला काय म्हणायचं आहे सर्ड. म्हणजे 8चं स्क्वेअर रूट निघत नाही असं नाही आहे, स्क्वेअर रूट निघते पण ते रॅशनल नंबर नाही आहे, इरॅशनल नंबर राहणार. म्हणजे पूर्णांकामध्ये नसणार आहे. जसं 9चं 3 आलं तसं 8चं किती येणार आहे 2 पॉईंट काहीतरी आहे. त्याच्यामुळे त्याला सर्ड म्हणायचं आहे. मग सर्ड म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला. ठीक आहे. ओके, तर याला काय म्हणायचं आहे सर्ड असं म्हणायचं. आता सर्डचे वेगवेगळे आपल्याला त्याच्या कन्सेप्ट त्याच्या डेफिनेशन हे बघायचं आहे. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड, सिमिलर सर्ड, लाईक सर्ड हे सगळं आपण आता एक्झाम्पलमध्येच बघू. डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेऊ आपण. त्याच्यावरचे ऑपरेशन्स म्हणजे त्याच्यावरच्या काही क्रिया, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, रॅशनलायझेशन हे सगळं बघायचं आपल्याला एक्झाम्पलमध्ये. तर आपण आता डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 2.3ला सुरुवात करू. प्रॅक्टिस सेट 2.3. याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर विचारलेली, स्टेट द ऑर्डर ऑफ सर्ड. बघा सेकंड नंबरचं एक्झाम्पल. याची ऑर्डर किती आहे ही एक संख्या आपण घेऊ. थर्ड बघा 4th रूट ऑफ 10. ही एक संख्या. यांच्या ऑर्डर लिहायची आपल्याला. याची ऑर्डर किती आहे 5 एक ऑर्डर नाही. 5ने त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे.
ऑर्डर इथे लिहिलेली असते या रेषेजवळ. याची ऑर्डर काहीच नाही लिहिलेलं म्हणजे किती आहे 2. याची ऑर्डर ह्या रेषेजवळ आहे हे लिहिलेलं, मग ऑर्डर किती आहे याची 4. आता इथे मात्र वेगळं आहे थोडं, 2 सर्ट आहेत. ही बाहेरची एक सर्ट आणि हे आतमध्ये सर्ट. आतली ऑर्डर आहे 3 आणि बाहेरच्या सर्टची काहीच नाही लिहिलेली म्हणजे किती येते 2. मग याची ऑर्डर किती असेल 3 × 2, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं, दॅट इज 6. ची ऑर्डर आहे 6. दॅन खाली काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्या सरळ आहेत की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. तर इथे आपल्याला काही एक्झाम्पल बघूत आपण. पहिलंच एक्झाम्पल, क्यूब रूट ऑफ 51. हे सरळ आहे की नाही आहे? यस, कारण 51चं क्यूब रूट इंटिजरमध्ये निघत नाही, दॅट्स वाय इट इज ए सरळ. सेकंड, 4th रूट ऑफ 16. आता याचं 4th रूट निघते का 16चं हे आपल्याला बघायचं आहे. हे तुम्ही 8व्या वर्गामध्ये शिकलेले आहेत. मग बघा 4th रूट 16ला कसं लिहिता येते 2 × 2 × 2 किती आलं 2 2 जार 4 4 2 जार 8 8 2 जार 16. आता तुम्हाला माहीत असेल की ह्या संख्या 4 वेळेस याने तेवढंच रूट असेल तर ह्या संख्या त्याच्या बाहेर अशी लिहिता येते फक्त 2च. ॲक्च्युली हे काय 4th रूट ऑफ 16 याची व्हॅल्यू किती येते 2. मग आता जर का 5 संख्या असते आतमध्ये तर काय केलं असतं, सपोज असे समजा 1 2 3 4 आणि ह्या 5 संख्या आहेत रूटमध्ये. मग या 4च फक्त आपल्याला बाहेर लिहिता आले असतात. 4च्या ऐवजी एकच, कारण हे 4th रूट आहे. मग याला असं लिहिलं असतं आपण 4th रूट, ह्या 4च्या ऐवजी एक बाहेर लिहायचं आहे आणि हे 2 जसेच्या तसे आत राहतील एक, लाईक दिस. मग हे आहे का सरळ? नो, नॉट सरळ, हे सरळ नाही आहे. 3rd नंबरचं एक्झाम्पल, फिफ्थ रूट ऑफ 81. याला आपण बघू आता फॅक्टरायझेशन याचं करून. 5th रूट 3 × कितीचा भाग जाईल 3 × 3 3 3 9 9 3 27 27 3 81. चालेल 3 3 9 9 3 27 27 3 81. आणि ह्या किती झाल्या संख्या 4च. जर 5 असत्या, कारण याचं ऑर्डर किती आहे 5, 5 जर का असते 3 तर आपल्याला एकदाच असे लिहिता आले असते. आता लिहिता येतात का? नाही, लिहिता येत नाही. त्यामुळे याला काय म्हणायचं आहे? यस, हे काय आहे सरळ आहे. 4th बघा आता, स्क्वेअर रूट ऑफ 256. 256चं 4th रूट स्क्वेअर रूट किती येते? स्क्वेअर रूट ऑफ 256 ओनली 16. मग हे आहे का सरळ? पूर्णांक आला आहे, साधी संख्या आहे, नॉट सरळ. लक्षात यायला सरळ म्हणजे काय आणि सरळ नाही कशावरून म्हणायचं आपल्याला. तर एक 5th नंबरचं एक्झाम्पल बघा, क्यूब रूट ऑफ 64. आता क्यूब रूट ऑफ 64 आहे, 64ला कसं लिहिता येते आपल्याला 4 × 4 4 चौक 16 × 4 64 4 × 4 16 16 × 4 64. ऑर्डर 3 आहे आणि हे सेमच संख्या किती वेळेस आलेली 3 वेळेस, म्हणून ते बाहेर आपल्याला अशी लिहिता येते. आहे का सरळ? आहे नॉट सरळ, नॉट सरळ. आणि एक लास्ट एक्झाम्पल आहे, अंडर रूट ऑफ 22/7. तर इट इज सरळ ऑर नॉट? इट इज सरळ, यस, कारण याचं स्क्वेअर रूट निघत
नाही. तर अशावरून आपल्याला ओळखायचं आहे की कोणत्या संख्या सरळ आहेत आणि कोणत्या सरळ नाहीत. आता यानंतर आहे लाईक सर्ड आणि अनलाईक सर्ड ओळखणे. एक्झाम्पल नंबर 3, लाईक सर्ड आणि अनलाईक सर्ड. बघा आता एक एक्झाम्पल घेतल्यावर लक्षात येईल. स्क्वेअर रूट ऑफ 52 आणि दुसरी आहे, पहिलंच एक्झाम्पल आहे 5 × 13 √13. लाईक सर्ड म्हणजे काय, या सर्डमधल्या संख्या सारख्या पाहिजे, त्याला लाईक सर्ड असं म्हणायचं. इथे तुम्ही म्हणाल की इथे 52 आहे आणि इथे 13 आहे रूटमध्ये किंवा सर्डमध्ये, मग तर त्या अनलाईक झाल्या. पण तसं नाही. आधी आपल्याला प्रयत्न करायचा आहे की ते सारखे लिहिता येतात का. काय करावं लागेल, 52ला कसं लिहिता येते, त्याचे फॅक्टर पाडले तर 13 × 4 आहे की नाही. 13 × 4 52 येतात. याचे तर फॅक्टर पडतच नाही 13चे, हे जसंच्या तसंच राहील. आता याच्यात याला वेगवेगळ्या याच्यात लिहिता येते सर्डमध्ये आपल्याला 13 × √4 आणि 13चं रूट निघते का, नाही, पण 4चं रूट निघते. 4चं रूट काय देते, 2 स्क्वेअर रूट 13. आणि इथे कोणती होती संख्या, 5 √13 आहे. रूटमधल्या संख्या सर्डमधल्या संख्या आहे सारख्याच. मग याला काय म्हणायचं आहे, लाईक सर्ड. ह्या काय झालेल्या आहेत, लाईक सर्ड झालेल्या आहेत. अजून एक बघू आपण त्यातलं. एक लाईक सर्ड नसलेल्या ते एक बघू आपण. सेकंड, रूट ऑफ 68 आणि 5 √3. आता याचा प्रयत्न करायचा असं लिहिण्याचा आपल्याला, 68चे फॅक्टर पाडायचे. डायरेक्ट जर काही येत नसेल आपल्याला तर आपण असं लिहू, 2 × 2 3 = 6, 2 4 = 8. परत 34ला कसं लिहिता येते, 2 × 2 2चा भाग जाते 17. आता 2 × 2 काय झालेले आहेत, 4 × 17. याला वेगवेगळ्या याच्यात जसं इथे लिहिलं होतं आपण तसं लिहिता येते, 4 × √17. 4 × √17. 4चं स्क्वेअर रूट किती निघते, 2 × 17. आणि इकडे काय होतं, 5 √3. मग या सर्डमधल्या संख्या सारख्या आहेत का, नाही. आणि याच्यानंतर फॅक्टर पडतात का 17चे, पडत नाही, लास्ट फॅक्टर आहे. मग ह्या अनलाईक सर्ड आहेत. ह्या कोणत्या आहेत, अनलाईक सर्ड. म्हणजे या सर्डमधल्या संख्या सारख्या जर का असतील तर लाईक सर्ड, सर्डमधल्या संख्या वेगवेगळ्या असतील तर अनलाईक सर्ड. ठीक आहे. याच्या पुढचा पार्ट आपण नंतर बघू.